जय श्रीराम मित्रांनो, ओगले फिटनेस कोचच्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। आज खूप महत्त्वाचा विषय घेऊन आला। आज मी एक डाएट घेऊन आलो आहे। तो कोणासाठी? जे स्टुडंट किंवा ऑफिस वर्कर डेली वर्कआउट करतात पण डाएट हा त्यांचा झिरो आहे, त्यांच्यासाठी एक डाएट प्लॅन घेऊन आलो आहे। ते ऑफिसमध्ये सुद्धा हा डाएट करू शकता। इतका सिंपल आणि इझी डाएट प्लॅन आहे सर्वांना। आणि हा डाएट प्लॅन जो मी बनवला आहे हा सर्वांसाठी रेग्युलर आहे, म्हणून रेग्युलर डाएट म्हणतो मी याला। तर मित्रांनो, सर्वात पहिले डाएट प्लॅन फॉर बिझी स्टुडंट ऑफिस वर्कर। तर याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला मॉर्निंगमध्ये काय करायचं, तुमचा वर्कआउट जसा झाला असेल, मॉर्निंगला असेल इव्हिनिंगला असेल, जसा वर्कआउट असेल तसा तुम्ही सर्वात पहिले काय करायचं, मॉर्निंगला उठल्यावर तुम्हाला एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये एक लिंबू टाकून द्यायचा आहे किंवा अर्धा लिंबू टाकून द्यायचा आहे एक ग्लास कोमट पाण्यामध्ये आणि ते पिऊन घ्यायचे खाली उपाशी पोटी। त्यानंतर तुम्ही 2 ते 3 रात्री भिजवलेले बदाम किंवा एक भिजवलेला अक्रोड तुम्ही खाऊ शकतात। रात्री 2-3 बदाम भिजवून द्यायचे किंवा एक अक्रोड तुम्ही भिजवून सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिल्यानंतर तुम्ही खाऊ शकतात। हा तुमच्या झाला मॉर्निंगमध्ये। त्यानंतर नाश्त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, नाश्त्यामध्ये जलद होणारा पर्याय आहे, म्हणजे लवकरात लवकर 5-10 मिनिटात तुम्ही बनवू शकणार असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, ऑप्शन दिलेले पोहे किंवा उपमा तुम्ही बनवू शकता। त्यासोबत तुम्ही ओट्स 1 वाटी घेऊ शकतात किंवा भाजी पराठा, कुठलाही पराठा घ्यायचा आहे, कुठला कमी तेलाचा, त्यामध्ये भाजीचे इन्ग्रेडियंट जास्त पाहिजे, भाजी पराठा म्हणतात त्याला। त्यासोबत तुम्ही दही घेऊ शकतात। लवकर जलद होणारा नाश्ता आहे आणि लवकर बनवता येईल आणि लवकर खाल्ला पाहिजे असा नाश्ता मी तुम्हाला ऑप्शन सहित सांगितला आहे। त्यानंतर तुम्हाला आफ्टरनून मीलमध्ये घ्यायचं, दुपारच्या जेवणामध्ये 2 चपाती 1 वाटी भात घ्यायचा आहे, सोबत 1 वाटी डाळ आणि सॅलडमध्ये काकडी, टोमॅटो, गाजर हे घ्यायचे। मित्रांनो, हा जो डाएट सांगितला ना मी आता आफ्टरनून मीलमध्ये पण सुद्धा हा पूर्ण डाएट आणि आफ्टरनून मीलमध्ये मी जे सांगितलंय ते तुम्ही रेग्युलर जेवणमध्ये घेत असतात म्हणून, आणि या पद्धतीने गेला तर तुम्हाला रिझल्ट चांगल्या पद्धतीने येईल। त्यानंतर स्नॅक्समध्ये दुपारी तुम्हाला थोडीफार भूक लागत असेल 4:30-5:30च्या दरम्यान, तर तुम्ही एक शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला, शेंगदाणा प्लस गूळ घेऊन घ्यायचा आहे। 1 वाटी शेंगदाणे घ्यायचा आणि थोडाफार एवढ्या प्रमाणात गूळ घेऊन घ्यायचा आहे, ते तुम्ही खाऊ शकतात किंवा ग्रीन टी घेऊ शकतात। हे ऑप्शन दिलेले आहे। शेंगदाणे गुळ आणि ग्रीन टी सोबत घेऊ नका, शेंगदाणे गुळ घ्या एक ऑप्शन, दुसरा ग्रीन टी, हे तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर नाईट मील म्हणजे नाईटचं जे जेवण आहे त्यासाठी हे जेवण तुम्हाला हलकं घ्यायचं असतं, कारण की आपण रात्रभर झोपलेलं असतं, त्यामुळे बॉडी स्टेबल असते, कुठल्या प्रकारे लवकर डायजेस्ट होत नाही म्हणून। आणि तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली, आता पण परत सांगतो, तुम्हाला झोपायच्या 2 ते 3 तास अगोदर जेवण करायचं, कमीत कमी 2 ते 1.5 तास किंवा 2 तास अगोदर तरी जेवण करायचं। त्यानंतर हे झोपायचं असतं, म्हणून रात्री हलका जेवण घ्यायचं। यामध्ये 1-2 चपाती, 1 प्लेट हिरवी भाजी आणि भाजी, कुठल्याही भाजीचं सूप तुम्हाला घ्यायचं आणि त्यासोबत सॅलड घ्यायचं आहे। एकदम हलकं जेवण आहे आणि तुम्हाला मायक्रोन्युट्रिएंट्स बी चांगले भेटतील यामध्ये। त्यानंतर झोपायच्या पहिले, बिफोर स्लीपच्या पहिले तुम्हाला कोमट दूध घ्यायचं, त्यासोबत 1 स्पून टर्मरिक म्हणजे 1 चमचा हळद तुम्हाला घ्यायची आहे, कारण की हळद ही अँटीऑक्सिडंट असते त्यामुळे, आणि दूध हे मित्रांनो हे तुम्हाला बिफोर स्लीपच्या पहिले घ्यायचं आहे। मित्रांनो, हा रेग्युलर डाएट हा कोणी बी यूज करू शकता आणि तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला लवकर ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही हा डाएट तुम्ही घेऊ शकता। हा गेनिंग डाएट धरला जाईल। आणि जे मित्रांनो माझे एक सांगणं आहे की तुम्हाला लवकर गेनिंग करायचे असेल तर हा डाएट तुम्ही घेऊ शकता। रेग्युलर डाएट आहे, कोणीही यूज करू शकतं, म्हणून ओगले फिटनेस कोचद्वारे हा डाएट बनवण्यात आलेला आहे। तर हा डाएट तुम्ही बनवला तर तुम्हाला 100% रिझल्ट येईल। असा आजचा आपला यूट्यूबचा विषय होता। जय श्रीराम।